नमस्ते, मी योगेश कुडे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघातील सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक कमालीची चर्चेची ठरलेली आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जे फासे टाकले आहेत ते थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या आमदारांवरतीच टाकलेले आहेत. त्यातील 3 आमदार हे थेट गळाला लागल्याचं काल तरी आपल्याला दिसून आलेलं होतं. पण त्यातील अभिजित पाटील यांनी थोडीशी माघार घेत आपण पक्षासोबत असल्याचं आज अखेरी स्पष्ट केलं. पण माळशिरसी आमदार उत्तम जानकर यांनी पक्षावरच्या नाराजीचा सूर कायम ठेवलेला आहे. एवढंच नाही तर ज्यांच्या सहकार्यानं ते आमदार झाले त्या खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर देखील तोफ डागलेली आहे. एकट्या धैर्यशील पाटील यांच्यावरच नाही तर मोहिते पाटील कुटुंबावरचा, घराण्यावरचा त्यांचा जुना राग या निमित्तानं पुन्हा उफाळून आलेला आहे. उत्तम जानकर यांचं म्हणणं असं आहे की त्यांच्या मुलाला खरं तर विधान परिषदेचं तिकीट हवं होतं, पण मोहिते पाटलांनी ते मिळवून दिलं नाही. मोहिते पाटलांच्या कॅम्पचं म्हणणं असं आहे की उत्तम जानकर यांच्या मुलाला तिकीट जर दिलं असतं तर उत्तम जानकर यांचा मुलगा रिंगणामध्ये थांबला असता का, की इतर ठिकाणी ज्या पद्धतीनं माघार झालेली आहे तशी वेळ पक्षावर आली असती, हा त्यांचा संशय होता. त्यामुळं जानकर यांना अंधारात ठेवून वसंतराव देशमुख यांना मोहिते पाटलांनी उमेदवारी दिली. आता या उमेदवारीमुळे चवतळलेल्या जानकर यांनी आपलं जुनं रूप मोहिते पाटलांना पुन्हा दाखवलेलं आहे. मोहिते पाटील यांच्यासाठी मी देवेंद्र फडणवीस यांच्या विमानातून उडी मारली याची त्यांनी मोहिते पाटलांना आठवण करून दिलेली आहे. आता फडणवीस यांच्या विमानातून जानकरांनी उडी मारली याचा अर्थ काय, तर लोकसभा निवडणुकीच्या वेळी उत्तम जानकर हे भाजप सोबत असावेत यासाठी खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना खास विमान पाठवलेलं होतं. त्या विमानामध्ये त्यांच्याशी चर्चा केलेली होती आणि त्यांनी भाजप सोबत राहावं असा प्रयत्न खुद्द फडणवीस यांनी केलेला होता. पण फडणवीस यांचा आग्रह मोडून काढत उत्तम जानकर हे राष्ट्रवादी काँग्रेस सोबत राहिले. त्याचा फायदा त्यांना मोहिते पाटलांना दोघांनाही झाला. मोहिते पाटील हे खासदार झाले आणि विधानसभा निवडणुकीमध्ये उत्तम जानकर हे आमदार झाले. त्यांचं जे अनेक वर्षांचं स्वप्न होतं ते स्वप्न त्यांनी साकार करून घेतलं. पण राज्यामध्ये महायुतीचं सरकार आल्यामुळं, देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाल्यामुळं उत्तम जानकर यांची कोंडी झालेली आहे. ही कोंडी फोडण्याची चिन्ह ते या निवडणुकीमध्ये साधत आहेत असंच त्यांच्या वक्तव्यावरनं दिसून येत आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे, माजी आमदार राम सातपुते हे त्यांना अजिबात निधी मिळवून देत नाही. साध्या तलाठ्याची देखील बदली हे उत्तम जानकर करू शकत नाही अशी वेळ त्यांच्यावरती आलेली आहे. मध्यंतरी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक करून पाहिलं. कर्णानंतर दानशूर कोण, तर एकनाथ शिंदे असं वक्तव्य जेव्हा जानकर यांनी केलेलं होतं तेव्हाच लक्षात आलेलं होतं की उत्तम जानकर हे आता राष्ट्रवादीच्या तंबूतून बाहेर निघण्याच्या तयारीमध्ये आहेत. उत्तम जानकर अतिशय चतुर आणि चलाक राजकारणी म्हणून ओळखले जातात. योग्य फायदा कुठे आहे याचे वारे त्यांना लवकर समजते आणि या निवडणुकीच्या निमित्तानं भाजपशी जवळीक साधण्याचा त्यांचा पवित्रा लपून राहत नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना 2029 ची निवडणूक जर पुन्हा लढवायची असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचं भवितव्य फारसं चांगलं नाही याची देखील जाणीव त्यांना झालेली असू शकेल. दुसरी गोष्ट अशी आहे की मोहिते पाटील आणि जो तिथला विद्यमान आमदार असतो त्याचं सख्य फार काळ टिकत नाही, हे देखील कटू सत्य आहे. राम सातपुते यांना मोहिते पाटलांनी निवडून आणलं पण त्यांचं आणि सातपुते यांचं जमलं नाही. जानकर यांच्या बाबतीत देखील तसंच घडत आहे आणि त्यामुळं जानकर हे आता मोहिते पाटलांपासून, राष्ट्रवादी काँग्रेसपासून दूर जाऊ लागलेले आहेत. पण या निवडणुकीच्या निमित्तानं फडणवीस यांच्या विमानातून उडी मारण्याची आठवण जानकर यांना झाली. म्हणजे वास्तववाची जाणीव खरं तर जानकर यांना झालेली आहे. जानकर यांना वाटत असेल तेव्हा आपण फडणवीस यांचा शब्द ऐकला असता तर आपल्याला निधी कमी पडला नसता, आपण सत्ताधारी पक्षाचे आमदार झालो असतो. पण त्यावेळेस त्यांचा जो निर्णय चुकलेला आहे तो निर्णय सुधारण्याची संधी या निवडणुकीच्या निमित्तानं साधत आहेत आणि त्यातनंच मोहिते पाटलांवरती टीका करत आहेत. आता मोहिते पाटील यांचा जो संघर्ष आहे तो पालकमंत्री जयकुमार यांच्याशी आहे. या निवडणुकीमध्ये राज्यामध्ये विधान परिषद ज्या ज्या ठिकाणी निवडणुका सुरू आहेत त्याच्यामध्ये सोलापूरची निवडणूक सर्वात चर्चेची का झाली,
तर मोहिते पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. मतांचं बेरीज त्यांच्या बाजूने आहे का, तर त्याचं उत्तर अजिबात नाही. आपल्या पाठीमागे अदृश्य शक्ती आहे असा दावा खासदार धैर्यशील मोहिते पाटील करत आहेत. पण ती अदृश्य शक्ती म्हणजे एकनाथ शिंदे यांचे काही जे नगरसेवक आहेत ते नगरसेवक आपल्या गळाला लागतील या आशेवरतीच मोहिते पाटलांची मोर्चे बांधणी सुरू आहे. पण आता खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकीमध्ये लक्ष घातल्यामुळे मोहिते पाटील यांची रणनीती कितपत यशस्वी होईल याची शंका आहे. आणि हेच ओळखून उत्तम जानकर यांनी विमानातून उडी मारण्याचा किस्सा पुन्हा रंगून सांगण्यास सुरुवात केली आहे. एवढं मात्र निश्चित. बघूया 18 जून रोजी काय घडत आहे. तोपर्यंत पाहत राहा नेक्स्ट अप मराठी.